मानकापूर ब्रेकिंग. अतिक्रमणाची नोटीस द्यायला गेलेल्या मानकापूर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास अतिक्रमण केलेल्या मुडदार नागरिकाकडून अरेरावीची भाषा. मानकापूरमध्ये सध्या अतिक्रमण वेगाने वाढत असून मानकापूरचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत कमिटी तसेच ग्रामपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी PDO यांनी झोपेचं सोंग घेतलं असून अतिक्रमण काढण्यासाठी या झोपलेल्या प्रशासनाला उठवणार कोण, असा सवाल सर्वसामान्य नागरिकातून बोलला जात आहे. शनिवार 1/7/2024 रोजी मानकापूर ग्रामपंचायतीचे कर्मचारी मानकापूरच्या सरकारी दवाखान्याच्या कंपाऊंडला लागून मेन रोडला पत्र्याचे शेड घालून कायमचे फिक्स अतिक्रमण करत आहेत. असे समजताच ग्रामपंचायतीकडून नोटीस जारी करण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास अतिक्रमण करणाऱ्या युवकाने संपूर्ण गावातील अतिक्रमण काढा मगच माझ्याकडे या अशी दमदाटी दिली असून अतिक्रमण करणाऱ्यांची दादागिरी इतकी वाढली आहे की मानकापूर ग्रामपंचायत प्रशासन कारवाई का करत नाही हे सर्वसामान्य जनतेला समजेन असं झालं आहे. अतिक्रमणधारकांची दादागिरी किती दिवस खपवून घ्यायची असा यक्ष प्रश्न आता मानकापूरच्या सुज्ञ नागरिकांना पडला असून ग्रामपंचायतीच्या VPC नंबरवरील कच्च्या पक्क्या बांधकामाचे शेड, पानटपऱ्या, जुन्या ग्रामपंचायत समोरील माळव्याचे मगरूर व्यापारी तसेच प्रत्येक चौकातील पानपट्टी, सायकल दुकाने, गटारीच्या बाहेरील बांधकामे, मानकापूर गावातील एका महाशयाने तर अतिक्रमण करून बेकरीसाठी जागा दिली आहे. गेली 3 ते 4 वर्षे तो महाशय सरकारी जागेवरील अतिक्रमण करून महिना 1000 रुपये भाडे मिळवत आहे. असे विविध प्रकारचे अतिक्रमण केलेल्या लोकांच्या पाठीशी कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे. मात्र या मानकापूर ग्रामपंचायतीकडून कोणती हालचाल होत नसून मानकापूर गावातून एक मारुती कार किंवा व्हॅन सुद्धा वळत नाही इतकं हे अतिक्रमणाने गाव वाढलं असून झोपेचं सोंग घेतलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाने अतिक्रमणाला वेळीच ब्रेक लावावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा मानकापूर माजी ग्रामपंचायत सदस्य, कर्नाटक राज्य रयत संघटनेचे निपाणी तालुका उपाध्यक्ष श्री बबन जामदार यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. नोटीस घेणार नाही. नोटीस घेणार नाही. नोटीस मग कसं घेणार सांगे सगळे मग अतिक्रमण एकच फक्त मी केलो म्हणून वैयक्तिक केलो म्हणून काय सगळ्यांनाच काढायचं आहे. हो सगळ्यांनाच काढायचं आहे. तोंड बघून काढल्यात काय मग नाही तोंड बघून पाहिजे सगळ्यांना नोटीस काढायचं काय ऐकलं नोटीस सगळ्यांनी देते किती खंड खाल्ले बे गावात खाली बे सगळ्यांना द्यायचं. सगळ्यांचं अतिक्रमण काढायचं आहे. हा सगळ्यांनी काढायची. म्हणजे काय परवाना वगैरे काय घेतला काय परवानगी नाही मग किती काय नोटीस हे बघ एखादं फाळा दे म्हटलं तर आम्ही ह्या खुर्ची भाडं दिले तयार आहे. या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार यांनी. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.